yes, yes, yes. ओके तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा लगेच मला लवकरात लवकर कमेंट करून सांगा मित्रांनो। जर तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल तर लाईक करून घ्या, जर तुम्ही शेअर नाही केला तर शेअर पण करून घ्या, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला ऑनवरती सेट करा, जसे की तुम्हाला मी नवीन व्हिडिओ एकदम खतरनाक कडक विषय हार्ड व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन आपल्या व्हिडिओचं येऊन जाईल मित्रांनो। ओके तर मित्रांनो जे काही यूज केलेलं मटेरियल आहे ते सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती अपलोड करत असतो मित्रांनो, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो। तर मित्रांनो आपण जरा उशीर न करता आजच्या काही नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो सर्वात अगोदर आपला अलाइट मोशनला ओपन करायचं, मग आपला अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये यायचं मित्रांनो। आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करूनच घेतला असेल तर सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काय एकदम छान असं बीट वगैरे लावून दिलेलं आहे, रेड बीट वगैरे। या सर्व बीटमध्ये आपला फोटो वगैरे ॲड करून घेण्यासाठी आपला फोटो ॲड करण्यासाठी मग प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो। मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं, मग तुम्हाला अशा प्रकारे काही धीरज भाऊचे आपला फोटो एडिट करून दिलेला आहे मित्रांनो। मग आपल्या फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो। फोटोला ॲड केल्यानंतर मग लास्ट पण जाऊन अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर मग अशा प्रकारे फर्स्टला यायचं, फर्स्टला आल्यानंतर मग आणखीन आपला सेकंड बीटला यायचं, फोटोवरती क्लिक करून 2 पार्टमध्ये कट करायचं। आणखीन आपला सेकंड बीटला यायचं, फोटोवरती क्लिक करून 2 पार्टमध्ये। अशाच प्रकारे मी जसं 2 पार्टमध्ये कट करता त्याच स्टेपमध्ये अशा प्रकारे करूनच घ्या मित्रांनो, जसं की मी लगेच करून घेतो मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे सेट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे आणखीन असं पुढे यायचं, जिथं आपला अशा प्रकारे डबल बीट दिसून जाईल। इथं एक डबल बीट आहे म्हणून, जसं की आपला आणखीन आपला 6.22च्या बीटला डबल बीट आहे म्हणून डबल बीटवरती जायचं मित्रांनो। आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे काय एक इमोजी PNG आपण एडिट करून दिले मित्रांनो। सर्वात अगोदर इमोजी PNGला ॲड करून घ्यायचं, मग लास्ट पण ओढून घ्यायचं मित्रांनो। ओढून घेतल्यानंतर एकदम खतरनाक जबरदस्त झालेली आहे मित्रांनो इमोजी PNG, एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो। मग आपला इमोजी PNGला अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मग आपला शेक इफेक्ट ॲड करण्यासाठी मग आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट दिसून जाईल, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो, जसं की आपल्या बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं। आणखीन आपला ओपन केल्यानंतर मग आपला इथंच लक्ष देऊन ऐकायचं मित्रांनो। मग आपला जितके काय अशा प्रकारे लहान फोटो इथून ते पूर्ण अशा प्रकारे इथून ते अशा प्रकारे जिथं पण मोठी फोटो येत नाही तिथं पण आपला सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा, जसं की आपला सांगून पण देतो मित्रांनो। 3.11च्या अलीकडे जितके काय अशा प्रकारे फोटो आहेत मित्रांनो ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा। इफेक्ट पेस्ट करण्यासाठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपला आणखीन सेकंड बीट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आणखीन आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। जसं मी करतो ते सर्व फोटोना हाच एक इफेक्ट पेस्ट करायचा, जसं की आणखीन एकदा सांगूनच देतो मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग आपला फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। जे का बाकीचे फोटो ते सर्व फोटोनामध्ये हाच एक इफेक्ट पेस्ट करून घ्या मित्रांनो। ओके तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो। बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जे का सेकंड फोटो आहे मोठी फोटो त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपल्या इथे एक मोठी फोटो दिसेल मित्रांनो। अशा प्रकारे एक मोठी फोटो दिसेल, मोठी फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं। मग पेस्ट रिपीट केल्यानंतर मग आपल्या इथं पण थोडं ऐकायचं मित्रांनो, ध्यान देऊन मित्रांनो। मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, मग ब्लेंडिंग ऑपेसिटीवरती क्लिक करायचा। मग आपला स्टॉक अशा प्रकारे वाढून घ्यायचं, जसं की मी अशा प्रकारे 25 ठेवता मित्रांनो, 25ला ठेवून घ्यायचं। मग आपल्या स्टॉकच्या कलरवरती क्लिक करून व्हाईटवरती क्लिक करून घ्यायचं। व्हाईटवरती क्लिक केल्यानंतर मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो। केल्यानंतर मग आपला इथे एक की द्यायचं मित्रांनो। की दिल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे पुढे जायचं, जसं की आपला आणखीन आपला 3.25च्या बीटला जायचं। मग आपल्या अशा प्रकारे लहान करून घ्यायचं, जसं मी लहान करायचं त्या स्टेपमध्ये लहान केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे पुढे जायचं, जसं की आणखीन आपला अशा इथे मग आपल्या इथे एक की द्यायचा। मग आपला अशा प्रकारे गेले की आणखीन पुढे एक की द्यायचं। पुढे की दिल्यानंतर मग आपला अशा प्रकारे
16.22 6.22 बीटला यायचं. मग आपलं अशा प्रकारे मोठी करून घ्यायची. जिथेपर्यंत मोठी होत आहे तिथेपर्यंत मोठी करून घ्यायची मित्रांनो. मोटिंग केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे एकदम छान असं दिसून जाईल मित्रांनो. मग आपला इथून पण आणखीन बॅक जायचं मित्रांनो. बॅक मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर एकदम मग आपला अशा प्रकारे सेकंड इफेक्ट झालेला आहे मित्रांनो. मग आपला थर्ड फोटोवरती क्लिक करायचा. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉफी करून घ्यायचा. कॉफी फिट केल्यानंतर मग इथे ग्रुप दिसेल मित्रांनो. ग्रुपच्या डोळ्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रेस करून दोन्ही ग्रुप किंवा एक लेअरला प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचं. सिलेक्ट केल्यानंतर मी तुम्हाला डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे जितकी काही मोठ्या फोटो दिसतात 3 लहान फोटोंना हाच एक इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचा. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा. मग आपला इथून पण आणखीन फोटोवरती क्लिक करायचं. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा. मग आपला 3 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. पेस्ट रिपीट केल्यानंतर मग आपल्या इथे एक फोटो दिसेल मित्रांनो. या फोटोवरती क्लिक करायचा. फोटोला डिलीट करून घ्यायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर अशा प्रकारे 8.12 बीटला याच्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मित्रांनो प्रेस करायचा. मग आपला प्रेस अशा प्रकारे त्याच्या वरच्या बाजूला ठेवायचा. मग आपल्या व्हिडिओला आपण प्रेस करून खालच्या बाजूला ओढून ग्रुप वरच्या बाजूला ठेवायचं मित्रांनो. ठेवल्यानंतर मग आपल्या ग्रुपमध्ये फोटो ॲड करून घेण्यासाठी मग आपलं ग्रुपवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मग मध्ये एक 3 ग्रुप दिसतील मित्रांनो. मग आपला फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचा. जर तुमची फोटो असेल तर मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा. फोटोला ॲड केल्यानंतर मग लास्टपर्यंत ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपलं जिथंपर्यंत हे लेअर आहे लेअरपर्यंत जायचं मित्रांनो. लेअरपर्यंत गेल्यानंतर फोटोवरती क्लिक करून जे का पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं मित्रांनो. कट केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. जर अशा प्रकारे मोठी होत असेल तर फोटोवरती क्लिक करायचा. मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसे मी सेट करायचं त्याचमध्ये तुम्ही पण सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं. मग आपला सेकंड ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मग आपला फर्स्ट 11 प्लस सेकंडवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचा. फोटोला ॲड केल्यानंतर मग जिथपर्यंत ग्रुप आहे तिथपर्यंत आपला फोटोला कट करून घ्यायचं मित्रांनो. कट केल्यानंतर मग आपला प्रेस करायचा. खालच्या बाजूला सेट करायचं आणि आपण आपल्या फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर आणखी आपला 3 नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपला प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं. अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर जिथपर्यंत लेअर आहे तिथपर्यंत ठेवायचं. पुढचा पार्ट कट करायचं मित्रांनो. कट केल्यानंतर प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं आणि फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे सेट करून घ्यायचं मित्रांनो. सेट केल्यानंतर मित्रांनो एकदम छान अशा ग्रुपमध्ये फोटो सेट झालेले दिसून जाईल मित्रांनो. मग आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर जे काही ग्रुपच्या पुढे जसं की आपला ग्रुपच्या पुढे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचा. मग आपला इथून पण आणखीन आपला बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीट मार्क दिसेल मित्रांनो. बीट मार्कवरती क्लिक करून आपला ओपन केल्यानंतर बीट मार्क प्रीसेटला ओपन केल्यानंतर मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे अशा प्रकारे ग्रुपच्या पुढेवरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपला इथून पण बॅक जायचं. जसं की आणखीन आपला शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. तिथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो मग आपलं ग्रुपच्या पुढे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. मग आपल्या इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करून घ्यायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुपच्या पुढे थर्ड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी पेस्ट करून घ्यायचं. मग आपला इथून पण आणखीन आपला बॅक जायचं मित्रांनो. बीट मार्क दिसेल मित्रांनो. बीट मार्कवरती क्लिक करून आपला ओपन केल्यानंतर मग आपलं थर्ड नंबरच्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं. इथून पण आणखीन आपला बॅक जायचं. शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे स्क्रॉल करायचं. स्क्रॉल केल्यानंतर जे काही लास्टचे फोटो उरलेले आहेत फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं. इथून पण आणखीन आपला इथून बॅक जायचं. मग आपला अशा प्रकारे बीट मार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मित्रांनो जे काही उरलेले लास्टचे फोटो आहे ते फोटोवरती क्लिक करायचं मित्रांनो. इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो
आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे मित्र. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.